नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते जसे आहेत तसेच मला आवडतात. त्यांनी काही चेंज नाही केलं पाहिजे. बरं बरं, तुमचं काय म्हणणं आहे? यांनी कुठला स्वभावात बदल केला पाहिजे वहिनींनी? काय नाही, तिचं फक्त एवढंच की तिने जास्ती फोनवर बोलू नये. तिला रात्री पण कॉल येत राहतात, तर ऑफिसमध्ये सांगायला पाहिजे की बाबा मला रात्री कॉल करू नका. नाही, मी सांगेन मंडेला ऑफिसला गेली की सांगेन मला फोन करू नका, 6:30 नंतर फोन करू नका. सांगेन आजपासून बदल सांगेन. हो, चला, व्हेरी गुड. आणि जरी मी नाही सांगितलं तरी हा कार्यक्रम ते बघतीलच, मग ते समजून जातील स्वतःच. तुम्ही सांगा मिस्टरांनी स्वभावात कुठला आहे तो बदल? जे काय आहे ते व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. फक्त त्यांनी जे देवपूजेसाठी जो वेळ देतात तो आमच्यासाठी थोडासा द्यावा. जो एक तास घालवतात तो आमच्या देवपूजा. वा वा वा, छान. घरात देवपूजेची खूप आवड आहे. आवड आहे तुम्हाला? हो. बरं, याबद्दल मी काही तुम्ही मला सांगा वहिनींनी स्वभावात कुठला बदल? आहे शांत, फक्त राग येतो जरा जास्त, तो कमी करावा. काय ते माझ्या हातात समोरच्याच्या हातात आहे. मला राग न देणं. तुम्हाला राग न येणं हे तुमच्या हातात आहे. हो, आमच्या माझ्या हातात नाही, मग दुसऱ्यांबद्दल बोलतात ते. हो का? घरातल्यांनी सांगा या दोघींबद्दल. मी अदितीची नळन आहे. अदिती हौशी, खूप आनंदी आणि म्हणजे पूर्ण घर सांभाळते. मला या वहिनी 4 वहिनी आहेत. मला 4 वहिनींना कळकळीची विनंती आहे की एकीचे बळ मिळते फळ, म्हणून चौघींनी सर्व एकत्र राहावं. जशा माझ्या काका काकी आणि पूर्ण आम्ही कुटुंब राहिलं आहे, आम्ही भाऊ सर्व एकत्र राहिले, तशा तुम्ही चौघीजणी एकत्र राहा. एकत्र तरच उन्नती होणार आहे, कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही आहे. बस मला एवढंच सांगायचं आहे त्यांना. नणंदबाई ना, सौ सोनार की एक लोहार की. मी कविताची आई. हुशार आहे, खोडकर आहे, शिवाय कोणत्याही प्रसंगात कोणता निर्णय घ्यायचा झटपट आणि योग्य ही निर्णय क्षमता तिच्यात खूप आहे. आणि जावई? जावई तर खूपच छान आहेत. समजूतदार, विचारी, समंजस, म्हणजे जसा आम्हाला हवा होता तसा जावई मिळाला. वा वा, छान. द्या सासूबाईंकडे द्या. सून माझी खूप चांगली आहे. हो ना? समंजस आहे. जरासा राग येतो, आता तो स्वाभाविकच आहे, पण ती एवढी म्हणजे आहे की कोणीही आल्यानंतर पाहुणचार व्यवस्थित करते. मला काही बघावं लागत नाही. अगदी स्वतःला नाही उरलं तरी चालेल, पण ती सगळ्यांना व्यवस्थित वाढणार. तिचं मन एवढं मोठं आहे ना की सगळ्यांना ती देणार आणि स्वतःला नाही उरलं तरी. मी कविताची बहीण दीपिका. मला ताईचा एक गुण आवडतो की ती कुठल्याच परिस्थितीत दुःखी बसत नाही. म्हणजे ती विचार करते, आहे ती परिस्थिती ती एक्सेप्ट करते आणि पुढे काय हा तिचा नेहमी प्लॅन असतो. कुठल्याच प्रसंगात तिला मी खचून जाताना पाहिलं नाही. त्यामुळे आम्हाला जरी कुठलाही प्रसंग आला तरी ताई ह्या सिच्युएशनमध्ये काय करेल हा विचार करून आम्ही सुद्धा डिसिजन घेतो. आणि तो प्रॅक्टिकल जो तिचा नेचर आहे ते शिकण्यासारखं आहे. खूप छान. आता तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा. तुम्ही दोघींनी पैकी ज्या कोणी गाणं ओळखतील त्यांना बक्षीस मिळणार. तयार आहात? बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. कावळा पिपरी वाजवते लग्नाची. कावळा पिपरी वाजवते. कावळा पिपरी वाजवते. मामा मामीला नाचवतो. त्यांनी ओळखलं, तुम्ही गा. कावळा पिपरी वाजवतो, मामा मामीला नाचवतो. कावळा पिपरी वाजवतो, मामा मामीला नाचवतो. अभिनंदन. घ्या, तुम्ही आधी ओळखलं. पुढचं गाणं. ओठांची हालचाल करू नका. बोल नका. ये रे ये रे पावसा. नाही, ये दर्शित हजबंड, नवरा 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 नवरी मिळे नवऱ्याला. नणंद, भाऊ बहीण, भाऊ बहीण, मोठी बहीण, नवरा, ओवाळी ते भाऊ राया, वेड्या बहिणीची वेडी माया. नाही, बहीण भाऊ, बहीण, 8 नवरा, 7. अभिनय करा सगळ्यांनी. नाही नाही 6. हा, दादा, ये रे दादा लहान, 4. दादा ये रे माझ्या 3. घरा. ये रे दादा नाही. 2. ये रे दादा माझ्या घरा. माहेरा. वेळ माहेरा. संपली. गाणं कुठलं? आवर ये. अरे नाही ऐकलंच नाही. केवढा मोठा लावलाय वाटा, केवढा मोठा लावलाय.